मोठं व्हायचं असेल तर जीवनात या चुका कधीच करू नका। स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका। फक्त स्वतःचाच विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते। आपल्या बेइज्जतीचं उत्तर इतक्या इज्जतीने द्या की समोरच्याला लाज वाटली पाहिजे। रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात तो संपवून टाकतो। नातं कितीही वाईट असेल तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असेल तरी ते तहान नाही पण आग तरी विझवूच शकते। खऱ्या व्यक्तीला खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं। दुसऱ्यांची कदर करणाऱ्या माणसाला नेहमीच कदर नसलेली माणसे मिळत असतात। खूप दूरपर्यंत जावं लागतं फक्त आपल्या जवळचं कोण आहे हे बघण्यासाठी। आपली पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीवरच मिळतो। जीवनामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, वेळ आणि प्रेम। वेळ ही कोणाचीच नसते आणि प्रेम हे प्रत्येकालाच होत नसतं। काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं हे योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही। देवाची आपल्यावर कृपा असेल तर तो एका मिनिटात आपल्याला राजा बनवून टाकतो आणि नशिबाची चक्र फिरली तर एका सेकंदात आपण भिकारी बनतो। नेहमी अशीच लोक एकटी पडतात ज्यांनी आयुष्यामध्ये बरोबर निर्णय घेतलेले असतात। आयुष्याच्या स्पर्धेमध्ये जे लोक तुम्हाला हरवू शकत नाहीत ते लोक तुम्हाला तुमचे मानसिक खच्चीकरण करून हरवण्याचा प्रयत्न करतात। ज्या लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो ते त्यांच्या आयुष्यात आणखीनच मजबूत होत जातात। तुम्ही जे आयुष्य जगता त्याच्यावर कधीही नाराज राहू नका, कारण तुम्ही जगत असलेलं आयुष्य कुणाचं तरी स्वप्न असू शकतं। कोणी जर तुमचा विश्वास तोडत असेल किंवा तोडला असेल तर त्याचे आभार माना, कारण त्याच्यामुळे तुम्ही शिकणार आहात की कोणावरही विश्वास ठेवताना खूप विचार करूनच ठेवावा लागतो। आयुष्य दोन पद्धतीने जगता येतं, एक जे तुम्हाला पाहिजे ते मिळवा किंवा तुम्हाला जे मिळालं आहे त्याच्यात आनंदी राहा। कोणीतरी म्हटलं आहे, मी आवडतो तर सगळ्यांना, पण फक्त तेव्हाच जेव्हा माझी गरज असते त्यांना। आयुष्यामध्ये आपली कदर नसलेल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं केव्हाही चांगलं। आयुष्य एवढंही स्वस्त होऊ नका की कोणी येईल आणि तुमच्या आयुष्याबरोबर खेळून जाईल। ज्यांच्याजवळ जिंकण्याची आशा असते तो 1000 वेळा हरला तरीही जिंकतो। आपले डोळे नेहमी असेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो। आपल्याला फुकट फक्त आईवडिलांचे प्रेम मिळतं, त्यानंतर आयुष्यामध्ये प्रत्येक नात्यासाठी काही ना काही किंमत ही मोजावीच लागते। विजेता ते नाही बनत जे कधीच हरले नाही, विजेता तर ते बनतात जे कधीच हार मानत नाहीत। आपले ध्येय भलेही छोटे असेल पण ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत। कोणी तुम्हाला काही मागितलं असेल तर देत जा, देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणारं बनवलं आहे, मागणारं नाही। लोकांना तुम्ही खुश आहात की नाही या गोष्टीने काही फरक पडत नसतो, तर लोकांना तुम्ही किती खुश ठेवता या गोष्टीने जास्त फरक पडतो। लोक जेव्हा आपला मुकाबला करू शकत नाही त्यावेळेस मात्र ते आपला तिरस्कार करायला सुरुवात करतात। माणसाचे कपडे आणि चेहरा नेहमीच खोटं बोलतात, त्यांचा खरा चेहरा तर आपल्याला अडचणीच्या वेळीच कळतो। धन्यवाद।